नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, येत्या 3 एप्रिलला सुपर डुपर हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि त्याच्याबरोबर माझ्याशी जी बोलायला अतिशय उत्तम कास्ट आहे, तुम्ही सगळ्यांना ओळखता आणि मी सुरुवात अर्थातच निर्मितीताई तुमच्यापासून करणार मला आहे. वाटतं हिरो पासून करा की बर बर सुरुवात. हिरो पासून. नाही ललित, मला काय वाटतं, मी ट्रेलर लॉन्चला होतो आणि निर्मितीताईंनी तुमच्या दोघांचं एवढं कौतुक केलंय ना, त्यामुळं हात तो बनताय. त्यामुळं तुझ्यापासून मी सुरुवात करतो. खूप उत्तम अशा करिअरच्या फेजमध्ये आहेस तू, छान काम करतोयस, मोठा फॅन फॉलोअर आहे तुला, मोठी फिल्म आहे आणि बरोबर निर्मिताई सारख्या अतिशय उत्तम जाणत्या कलाकार आहेत. काय भावना आहेत तुझ्या, काय एक्सपिरियन्स होता तेही सांग आपल्याला. थँक्यू सो मच. मला आत्ता माझ्या म्हणजे तुम्ही म्हणाला तसं त्या चांगल्या स्टेटमध्ये आहे हे. मला काम करताना खूप मजा येते. तेवढंच मला फक्त जाणवतंय. चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळणं, चांगल्या संहिता मिळणं, चांगले कॅरेक्टर्स मिळणं की जे मला माझ्या बाउंड्रीज पुश करायला मदत करते. हा माझा अप्रोच असतो आणि तशा पद्धतीची कामं होत आहेत. आता मराठीमध्ये लोक सुद्धा वेगवेगळे प्रयोग करतायत, तर तो प्रयत्न राहतोय. आणि या सिनेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझी बऱ्याचशा गोष्टी आपण ठरवलेल्या असतात ना, ते एका सिनेमात पूर्ण होण्यासारखं या सिनेमात झालं माझं. एकतर विषय, कारण कौटुंबिक सिनेमा आपण म्हणूया किंवा कुटुंबाचा सिनेमा असं म्हणूयात, तर तो बऱ्याच वर्षांपासून मी केला नव्हता. मी वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे केले होते. तर पहिलाच मला वाटतं की ची चौका तो त्या कॅटेगरीमध्ये किंवा त्या पठडीत जाणारा सिनेमा होता. त्यानंतर इतक्या वर्षांनंतर तोही एक चांगली कॉमेडी असलेला सिनेमा होता. तोही लोकांना खूप आवडला होता. तोही झी स्टुडिओचा सिनेमा होता. आणि त्यानंतर एक इतक्या उत्कृष्ट फॅमिली बरोबर, एका कुटुंबाबरोबर सिनेमा करायची संधी मिळाली आणि ही होती. आणि तीही फिल्म झी स्टुडिओची आहे. त्यातले एक एक कलाकार जे आहेत, मला असं वाटतं की ते सगळे अवली आहेत. त्यांचा अनुभव, त्यांनी ज्या वेगवेगळ्या माध्यमांमधून काम केलेलं आहे ते वाखणण्याजोगं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा ना हातखंडा आहे विनोद या शैलीवर सुद्धा. त्यांना ते काम करत असताना उलट आपल्याला सतर्क राहावं लागतं, टोजवर राहावं लागतं सतत, की आता ते काय करणार आहेत. कारण बरेचसे सिच्युएशन अशा होतं की जिथे आम्ही इम्प्रोव्हाइज पण करत होतो. तर ती जे डिपार्टमेंट होतं इम्प्रोव्हाइजचं, ते ह्या सगळ्या लोकांना इतकं छान त्यांना नेहमीच माहितीतलं होतं. पण ते त्याच्यामुळे शिकण्यासारखं होतं. त्याच्यामुळे ऍक्टर म्हणून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि मला असं वाटतं की आपण निर्मिती ताई ज्या आहेत त्यांचं जे काम आतापर्यंत मी बघितलं होतं, मला आदर त्यांच्याबद्दलचा म्हणजे 3, 4, 5, 100 पटीने वाढलेला आहे. कारण आपण जेव्हा कोणाचंही विनोदी काम बघत असतो तेव्हा आपल्याला एक पद्धतीने माहित असते की त्या काय पद्धतीने काम करतात किंवा कसं काम करतात. पण मला असं वाटतं की त्या ज्या पद्धतीने अप्रोच करतात त्याच्या कॅरेक्टरला किंवा त्यांचा जो अभ्यास आहे त्या दिसूनही देत. त्या खूप हुशार अभिनेत्री आहेत, त्या खूप स्मार्ट आहेत आणि ती खूप चांगली गोष्ट पण आहे. पण मला खूप चांगली गोष्ट आहे, पण कलाकार म्हणून मला ते काम करत असताना ते खूप मजा येत होती त्या गोष्टीची. कारण आपल्याला असं फक्त वरवर जेव्हा, कारण काम बघत असताना ना आपल्याला असं वाटू शकतं की अरे यार किती सहज, बरोबर, किती इझिली करून टाकलं कोणीतरी. पण ते तसं इझिली नसतं. त्यांच्या गोष्टी ठरलेल्या असतात. त्यांच्या सीनवर त्यांनी काय करायचंय, किती नाही करायचंय, काय करायचंय, अशा पद्धतीने मला वाटतं की काम करणारे खूप कमी ऍक्टर्स मी बघितलेले. मी बाहेर विदेशामधले असे ऍक्टर्स बघितलेले की ते या पद्धतीने त्यांच्या टेक्स्टवरही काम करतात. आणि मला असं वाटतं की बॉडी लँग्वेज मला नाही दुसरं आत्ता कोणी सापडत आहे आता नाव, की जे इतक्या चांगल्या पद्धतीने ज्यांचं त्यांच्या सगळ्या इमोशन्सवर कंट्रोल असेल, त्यांच्या बॉडी लँग्वेजवर इतका चांगला कंट्रोल असेल की त्यांना माहिती आहे की काय केल्याने आता इथे ही मुवमेंट मी अजून चांगली करू शकते किंवा त्याची सुंदरता वाढू शकते. मला नाही वाटत आहे दुसरं कोणी आहे. आणि त्याच्या मागे त्यांचा अनुभव सुद्धा आहे की त्यांनी सगळ्या माध्यमांमधून ते ज्या पद्धतीने काम करत असतात, मग नाटक असेल, मालिका असेल, सिनेमे असतील, तर मला खूपच जास्त शिकायला मिळालं आणि मला खूप जास्त रिस्पेक्ट. आणि हिच्याबद्दलचाही सांग आता. मला कोल्हापूरची मुलगी आपली तर तो मला वाटतं की तो बिंदासपणा जो आहे कोल्हापूरच्या माणसातला जो असायला पाहिजे, तो बिंदासपणा त्याच्यामध्ये ठासून भरलेला आहे. ट्रेलरमध्ये पण दिसला सगळ्यांना. त्यामुळे ती कुठल्याही गोष्टीला निर्भीडपणे समोर जात होती. तिच्याकडून मला वाटतं की एक जनरेशन
कडून येणाऱ्या ज्या नवीन गोष्टी आहेत त्या आपल्याला कळत असतात. स्लँग असेल, ती बॉडी लँग्वेज असेल, हम्म. आणि परत तेच मला वाटतं की तो कॉन्फिडन्स जो तुम्हाला मिळतो की तो तुमच्या परत वागण्यात, असण्यात, अप्रोच मध्ये जो असतो तो तिच्यामध्ये आहे. आणि परत शिकण्याची वृत्ती, पूर्ण वेळ की सतत काहीतरी आपल्याला शिकायला मिळते आणि या पद्धतीने आपल्याला ग्रो व्हायचंय. सतत जर तुमचा जर हा अप्रोच असेल तर मला वाटतं की तुम्ही काहीतरी चांगलंच त्यातून निर्माण करू शकता. अगदी. निर्मिती, तुम्ही ललितचं जे कौतुक केलं ना ते किती खरं आहे बघा. म्हणजे अक्षरशः वन टेक त्यांनी सर्व सांगून टाकलं. मी अगदी एकच प्रश्न त्याला मध्ये विचारला, नाही पण बरं त्याला मी गरजच सांगू पडत का नाही. की आता तुम्ही खरं तर या दोघांनाच विचारा. आता काय बोलण्यासारखं राहिलंय, या मुलांनी टेकओव्हर केलंय सगळं दोघांनी, तर त्यामुळे तुम्ही यांनाच जास्ती प्रश्न विचारा. हा तुमचा नम्रपणा आणि मोठेपणा आहे. नाही, असं काही नाही. जास्त नाही, एखादा प्रश्न तरी तुमच्याकडे घेईन, पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे हिला आधी संधी देईन. तुझं एवढं ललित नाही छान बोललाय तो तुझ्याबद्दल, तर सांग काय तुझं उत्तर आहे या सगळ्याला. नाही खरंच थँक्यू एकतर. आणि मी आधीही बोलले की तो खूप म्हणजे सगळेच खूपच मोठे आणि चांगल्या कलाकारांसोबत मला काम करायची संधी मिळाली. आणि ललित बद्दल मला खरंच हे सांगायला आवडेल की तो माणूस म्हणून मुळात खूप कम्फर्टेबल आहे. त्याला काही जण असतात ना की ज्यांना असतं की मी ललित प्रभाकर आहे, सो त्या गोष्टी किंवा मी कोणतरी आहे, त्याला हे माहिती आहे की तो कोणतरी आहे, त्याला हे प्रूव्ह करायची गरज नाही. त्याच्यामुळे तो इतक्या इझिली त्या सगळ्या गोष्टींमध्ये ब्लेंड होतो. किंवा त्याचं महत्व, किंवा काही जण थोडे अनकम्फर्टेबल असतात काही गोष्टी करताना, किंवा काही गोष्टींमध्ये त्यांचं असं की नको नको हे नको करायला, कारण तिथं मे बी मी जरासा माझ्यासाठी ते चांगलं नाही, हे त्याचं हे नाही होत कधी असं मला वाटतं. कारण ही नोज की तो कोण आहे आणि त्याच्यामुळे त्याला बाकीच्यांवरती फार बर्डन आणायची गरज लागत नाही. सो त्याचा तो ऑराच आहे की ज्याच्यामुळे ते येतं. पण ही इज अ व्हेरी व्हेरी नाईस ह्युमन बिंग. आणि काय निर्मितीबद्दल मी कायच सांगणार, इतकं काही सांगण्यासारखं आहे की नाही. म्हणजे जसं त्यांना वाटतं की त्या खूप स्ट्रिक्ट असतील, पण त्या खरंच तशा नव्हत्या. कारण जेव्हा आमचं पहिलं रिडिंग होतं आणि जेव्हा मला कळालं की त्या येत आहेत, तर तेव्हा थोडं धडपण होतं की आपण सगळ्यांनाच असं एकदम भेटतोय. पण त्या इतक्या गोड होत्या, त्या स्वतःहून पण खूप छान बोलल्या. सो तेव्हा पहिल्या रिडिंग मध्ये त्यांच्या बाबतीत तिथेही आम्ही बरेचसे म्हणजे त्यांनीच खूप इम्प्रोव्हायझेशन केलं. सो तिथे आदर वाढलाच, पण त्या माणूस म्हणून इतक्या छान असल्यामुळे खूप कम्फर्ट लेवल पण आला आणि एक स्वतःसाठी कॉन्फिडन्स आला की ठीक आहे, आपण यांच्या समोर काम करू शकतो, कारण ते आपल्याला इतकं छान रिसीव्ह करतात. ओके. निर्मितीताई, मी काही दिवसांपूर्वी तुम्हाला एका नाटकाच्या निमित्ताने भेटलो होतो आणि त्यातही ह्याच्यासारखीच नवीन सगळी तरुण कलाकारांची टीम होती. त्यांनी अशाच भावना तुमच्याबद्दल व्यक्त केला. आज हे दोघंही असाच बोलतायत. तर मला म्हणायचंय काय की एवढ्या ज्येष्ठ असूनही तुम्ही इतक्या छान पद्धतीने मिक्स होता या सगळ्या तरुण कलाकारांची, ही खूप मस्त गोष्ट आहे. म्हणजे तुमचे अनुभव त्यांना देता, फार त्यांना पुढे जाण्यासाठी खूप मदत होती या सगळ्या गोष्टींमुळे. मला असं वाटतं की प्रत्येकाने, म्हणजे नवीन जुनं असा काही त्याच्यात काही प्रश्न येत नाही. प्रत्येकाने आपले चांगले अनुभव शेअर केलेच पाहिजे, तरच जर एखादं प्रोजेक्ट आपल्याला करायचं असेल तर ते चांगलं होऊ शकतं. त्यांच्याकडचे काही चांगले अनुभव मी घेतलेत, माझ्याकडचे काही चांगले अनुभव त्यांना दिलेले आहेत. मला ह्याचं अजून एक कौतुक करायचंय की मराठी भाषा फार सुंदर बोलतो तो. मला त्यासाठी त्याचं कौतुक करायचंच आहे. कारण आत्ताच्या मुलांमध्ये खूप सहजरित्या इंग्लिश वाक्य येतात किंवा काही शब्द येतात, तर तो अगदी छान सुस्पष्टपणे अप्रतिम मराठी बोलतो, जे आजच्या बऱ्याच मुलांमध्ये नाही. तेव्हा मला ते पण त्याचं त्याला माहिती नसेल बिचारा असा झालाय तो एकदम. तर तेही मला कौतुक वाटतं, कारण मी स्वतः भाषेवर खूप काम करते. म्हणजे या जर सिनेमामध्ये तुम्ही बघाल तर एक वेगळी गावाकडची भाषा किंवा एक वेगळं एक वोकॅब्युलरी नवीन होणार आहे, एक शब्दकोश होणार आहे या सिनेमानंतर, की जे सर्रासपणे गावाकडे वापरली जाते अशा काही काही शब्द मी वापरलेत ह्याच्यात. त्याचा जसा मी अभ्यास करत होते, म्हणजे मला आवर्जून सांगायला आवडेल की मी
लेखक दिग्दर्शकाची परवानगी घेऊन मी मकरंद अनासपुरेला फोन केला होता. तुझ्या विभागातली भाषा मला सगळी बोलायची आहे, तर मला त्यातल्या काही स्लँग्स नाही म्हणता येणार, पण काही वाक्प्रचार असतील किंवा काही शब्द असतील, कारण मकरंदचे खूप छान छान वेगवेगळे शब्द असायचे, तर ते मला सांग, मला ते वापरता येतील. त्याने मला हेच मी म्हणत होतो, हे जे आहे ना, की ह्या वयात इतके सिनेमे केल्यानंतर, इतके केल्यानंतर हा जो अस्वस्थपणा आहे की मी कोणाला तरी फोन करते आणि मी ते स्क्रिप्ट मध्ये अजून काही शब्द, हे खूप दुर्मिळ आहे. बरोबर, हे ह्याबद्दलच मी म्हणत होतो. हा, म्हणजे मला असं म्हणायचंय की ते हे जर तू शिकत असशील तर खूप छान आहे, कारण आपल्या भूमिकेला त्यामुळे बळ मिळतं. की जर मी कोल्हापूरची काही बाई प्ले करत असेल किंवा मी आत्ता जे तिकडून मराठवाड्याकडचे एक कुटुंब आमचं असेल, तर थोडा तरी काहीतरी त्यात लहेजा असावा असं मला नेहमीच वाटतं. म्हणजे प्रत्येक भूमिकेमध्ये त्याने वेगळेपणा पण येतो आणि एक काहीतरी स्वतःचा असा ठसा उमटवता येतो. त्या ह्याच्यात मला मकरंदकडून मदत झाली, पण अर्थात मी लेखक दिग्दर्शकाच्या परवानगीने ते केलं, असं स्वतः नाही करत मी कधी काही. तर त्या छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात. बरोबर, आणि त्या गोष्टी लोकांना खूप आवडतात असं मला आतापर्यंतच्या अनुभवावरून माझ्या लक्षात आलेलं आहे. अगदी. तर इथे तसा प्रयत्न केला आहे मी आणि मजा केली आहे. ओके. ललित, जसं आता निर्मिताई तुझ्या मराठी भाषेबद्दल बोलल्या, तर तू विशेष प्रयत्न केलेलेच, कारण आपण बघतो आजची जनरेशन खरंच खूप इंग्रजी शब्द त्यांच्या बोलण्यात येतात, तर तू हे काही कटाक्षाने ठरवून केलंयस का ते आपसूक आलंय तुझ्या बोलण्यात जास्त मराठी शब्द? नाही, याचं श्रेय आमच्या सरांना जातं, रवींद्र लाखे सर, ज्यांच्याकडे मी नाटक शिकत होतो. आणि त्यांनी या सवयी लावल्या मला पुस्तकं वाचायच्या, वाचनाची आवड जास्त ती त्यांच्यामुळे वाढली, त्यांच्यामुळे त्याला एक चांगला जोर मिळाला त्या गोष्टीला, आणि मग ते आपसूक होत जातं. मला असं वाटतं की त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न नाही करावे लागेल, कारण तुम्ही ते सतत तुमच्यावर त्याचा परिणाम होत असतो. जर तुम्ही वाचन करत असाल आणि चांगले चांगले लेखक वाचत असाल तुम्ही मराठीतले, तर ते शब्द तुम्हाला मग कळत जातात आणि मग ते तुमच्या सवयीचं होऊन जातं. जसं तुमची भाषा त्याच्याने म्हणजे एवढी समृद्ध भाषा आहे, तर ती भाषा तशीच टिकणार आहे मला वाटतं. ओके. त्याच्यासाठी मला वाटतं की वाचन जे कमी झाले आताच्या काळात, ते पुन्हा एकदा त्याला जरा परत एक काहीतरी तर करून ते वाढलं पाहिजे असं मला वाटतं. की खूपच आपण आता मोबाईल आणि या सगळ्या गोष्टींवर अवलंबून झालो, पण याचं श्रेय परत सरांना जातं. या चित्रपटाचा विषय घरासंदर्भात आहे, घराभोवती फिरतो, त्यामुळे मला घर ह्याच्याबद्दल तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. तुमच्या आयुष्यातलं पहिलं घर कुठेही तुम्ही जे काही घेतलं असेल, मुंबई किंवा अन्य ठिकाणी, त्यावेळेचा एखादा प्रसंग, एखादी आठवण, त्यामागची एखादी कहाणी जी या निमित्ताने तुम्हाला आपल्या प्रेक्षकांबरोबर शेअर करावीशी वाटेल. तुझ्यापासून सुरुवात करू. सांगायचीच आहे का अशी? मी विचार करत होते की ज्यांच्याकडे आहे ते सांगणार आहेत. ओके. पहिलं घर खरं तर माझ्यासाठी असं असतं की 4 भिंतींपेक्षा ऑफकोर्स फॅमिली जिथे आहे ते घर. कोल्हापूरमध्ये आम्ही आधी वेगळ्या ठिकाणी राहायचो आणि आता एक मागचे 12 वर्ष आम्ही, आता म्हणजे 12 वर्ष झाले आम्ही शिफ्ट केलं, पण तरीही मला पहिलं घर म्हणलं तरी माझं तेच जुनं घरच कोल्हापूरचं. आताही कोल्हापूरमध्ये दुसऱ्या घरी जातो, पण घर म्हणलं की मला तेच आठवतं. आणि हे खूप खरं आहे की आता पुण्या मुंबईतही नाही, मे बी कोल्हापूरमध्ये ही जी फ्लॅट सिस्टीम आलेली आहे, पूर्वीच्या काळातही फ्लॅट सिस्टीम मध्ये ना सगळ्यांचे दरवाजे उघडे असायचे, कोणीही कोणाच्या घरी जायचं, पण आता हळूहळू ते बंद होत चालले, ते फारच न्यूक्लिअर होत चाललेले आहेत. हे मला कोल्हापुरातही आता जाणवायला लागलं. ह्याचं खरं तर मला वाईट वाटतं, पुण्या मुंबईचं मी ऐकून होते, पण त्यामुळे न्यूक्लिअर फॅमिली कोल्हापुरातही वाढल्यात आणि एक एकत्रित कुटुंब पद्धती आता बरीच कमी होत चालली. सो त्याचा खरं तर मला अनुभव या फिल्ममध्ये घेता आला, कारण मीही न्यूक्लिअर फॅमिलीमधून येते. सो मलाही खूप मजा आली असती असं मला वाटलं, पण पहिल्या घराचा असा अनुभव नाहीये माझ्याकडे, पण आठवण ही निर्मिताताई तुमची काही अशा आठवणी तर खूप आहेत. तर मी गेली 30 वर्ष पहिल्या आणि त्याच घरात राहते, त्या वेगळ्या आठवणी आहेत. पण मुंबईतलं घर माझं, पण म्हणजे आता नवीन घर घेतलं आणि त्यांच्या संदर्भात काही किस्से आहेत तर असं काही घडलेलं नाही.
एकच घर आहे हम्म. आणि बरीच वर्ष आहे ते घर. किंवा त्या घराबद्दलची एखादी नाही घराबद्दल आठवण घर म्हणजे घर असतं बस तेवढंच आहे. बाकी त्या म्हणजे घराला काही सबस्टिट्यूट किंवा काहीच नसतं. बरं. घर हे घर असतं. ओके. आणि माझी पुन्हा एकदा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मी राहते, त्यामुळे घर माझ्यासाठी खूप महत्वाचं. ओके. ललित? मला तशी घरं खूप बदलली मी, पण मला जेव्हाही घर आपण असं जेव्हा उल्लेख करतोय, मला मी जेव्हा लहान होतो तेव्हा उल्हासनगरला आम्ही शाळेत राहायचो. बरं. तर ती मला जास्त किंवा बदलापूरमध्ये असताना ज्या तेव्हा त्या ज्या इमारती होत्या, मला वाटतं की तेव्हा त्या आपल्याकडे सोसायटी नसायची ती. म्हणजे अशी एक 4 मजली बरोबर. 3 मजली त्या छोट्या छोट्या इमारती असायच्या. आणि जसं ही म्हटली तसं की ती बिल्डिंग एक अख्खं घर असायचं. म्हणजे कारण ते सगळ्यांसाठी किंवा त्या चाळीमध्ये जेव्हा राहायचो ती चाळ एक अख्खं घर असायचं. कारण सगळ्यांना सगळं माहित असायचं की आज कोणाकडे काय जेवायला आहे, आज कोणाकडे काय चाललंय, कोणाकडे काय कार्यक्रम आहे, काय नाही, असं सगळ्यांचं मिळून असायचं. ओके. तर ती मला आठवतं. ओके. एक शेवटचाच प्रश्न घेतो आणि थांबतो. ह्याचं जे शीर्षक आहे सुपर डुपर, ह्याच्यावरनं मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. सुपर डुपर हे शीर्षक काय सजेस्ट करतं? तर ते यशाबद्दलचं आहे. यश, अचीवमेंट, सर्वात चांगल्या घडामोडी तुमच्या आयुष्यातल्या. तर तुम्ही तिघही तुमच्या आयुष्यातली सर्वात चांगली किंवा सर्वात मोठी सुपर डुपर मोमेंट कोणती ते सांगा. याच्या आधी जेव्हा अशा पद्धतीच्या प्रश्न मला विचारले जायचे तेव्हा मी सांगायचे, आणि जे खरं मनापासूनचं होतं, माझ्यासाठी सुपर डुपर मोमेंट माझ्या मुलाचा जन्म. बरं. पण तेच आता मी सांगेन, माझ्या मुलाचा जन्म आहेच आणि आता माझ्या नातीचा जन्म. किती छान. बापरे, अशा खूप मुवमेंट्स काय आठवतंय मला. आत्ता सुपर डुपर म्हटल्यावर माझं डिरेक्ट कनेक्शन या सिनेमाशी रिलेटेड आहे. तर मला आत्ता तरी असं वाटतंय की एक सिनेमा, जसं ताईंनी म्हटलं तसा एक सिनेमा ही जन्मालाच घालतोय आम्ही आत्ता. आणि त्याच्यामुळे हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचणं, एक आयडिया कोणाला तरी येणं, त्या आयडियावरून त्या माणसाने एक स्क्रिप्ट लिहिणं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डायलॉग्स भरणं, त्याच्यानंतर मग एक डीओपीला बोलवणं, टीम गोळा करणं, मग तो सिनेमा तयार करणं, ही खूप मोठी आणि अशी प्रोसेस आहे. त्याच्यामुळे ही सुद्धा प्रत्येक सिनेमाची त्याची मुवमेंट असते. आणि हा सिनेमा आता तयार झालाय, तर ही सुपर डुपर मुवमेंट आहे आमच्या सगळ्यांसाठी. कारण सगळ्यांनी त्या पद्धतीने याच्यामध्ये आपला सगळा जीव ओतलेला आहे. ओके. आणि आता बघूया, त्याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचायची उत्सुकता आहे आम्हाला. ओके. तुझी मोमो? खूप मोमेंट आहेत अशा. आणि इव्हन जेव्हा प्रत्येक कामाचं जेव्हा एक पोस्टर किंवा टीजर काहीही बाहेर येतो, तेव्हाची पहिला 1 तासाभराची जी मोमेंट असते ती माझ्यासाठी खूप सुपर डुपर असते. मी तो पहिला 100चा जाऊन बघत असते. सो मला अशा अजून खूप सुपर डुपर मोमेंट आयुष्यात यावा अशीच इच्छा आहे. आणि ही फिल्म खूप सुपर डुपर आणि खूप सुपर डुपर मोमेंट देणार आहे, मला माहिती आहे. अगदी. तर रसिको, अशा आमच्या ह्या गप्पा आहेत. तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की तुमच्या कमेंट आम्हाला शेअर करा. आणि तुमचा ट्रेलर तर खूपच छान झाला होता. त्याच्या खालचे रिॲक्शन आपल्याला कळत आहेत. आणि आत्ता सध्या निर्मितीताई बेस्ट फेजमध्ये आहेत. ज्या प्रोजेक्टचा त्या भाग आहेत त्याला प्रेक्षकांनी उचलून धरलेलं आहे. त्या मला नक्की खात्री आहे. एकतर उन्हाळ्याची सुट्टी आता सुरू होतीये आणि त्यात तुमच्या सगळ्यांची कास्ट आहे, तर नक्की प्रेक्षक ह्याचं स्वागत करतील अशी मी अपेक्षा करतो. आणि तुम्हाला आणि तुमच्या टीमला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप शुभेच्छा देतो. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.